च्या सत्रात जोडले गेले त्यांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो आणि घेऊन चलतो बंधूने या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना त्याचं थ्रेड पॅकचे पण पाहण्यासाठी पहिला चेंडू सुरेख चेंडू गॅप शॉट सिलेक्शन ही खासियत आहे रोहित पाटीलच्या चेंडूला अगदी लिहिले या सीमारेषा पार धारलं आणि या चेंडूवर आला ह्या चौकार पॉवर प्लेचे षटक आणि आपल्या जवळ जर कलात्मक फटकेबाजी खेळण्याची कला अवगत असेल तर चौकार नक्कीच या ठिकाणी आपण पाहिला चेंडू स्वेर फेकला गेला या ठिकाणी खराब चेंडू दिशा भरकटताना आपण पाहतो फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी करण पाटीलला पाहतो एक चौकार ॲक्युरेट आलाय हा सलामीचा फलंदाज ज्या फलंदाजाने मात्र नागाव संघासाठी गेले कित्येक वर्ष अगदी चांगली फलंदाजी आपण पाहिले सलामीवीराच्या भूमिकात तोच स्ट्राईकला आपण पाहतो रोहित पाटीलला लोअर पुलटॉस चेंडू अगदी टॅप करायचा होता त्या ठिकाणी फटका फसला बंधूंनो आणि मोठा मासा गालाला या ठिकाणी बिग विकेट फलंदाज बाद अगदी द्विधा मन स्थितीत आपण पाहिलं रोहित पाटीलला बॅट घालू का नको बॅट घालू का नको बॅट घातली परंतु फटका मात्र फसलाय आणि एक मोठा मासा आम्ही म्हटल्याप्रमाणे घालायला लागला या संघाची मदार नागाव संघाची तोच मात्र स्वस्त्यात बाद झाला या ठिकाणी रोहित पाटील पहिले विकेटचं पतन आपण पाहतो टीम नागावचं आई गावदेव 12-13 संघाचं रोहित बाद झाल्यानंतर नेट नंबर 3ऱ्या क्रमांकावर आपण नेहमीच असं म्हणतो की 3ऱ्या क्रमांकाची मगाशी पण उल्लेख केला जगदीश पाटीलने की 3ऱ्या क्रमांकावर येऊन खेळणं खूप जिम्मेदारी असते ती जिम्मेदारी मात्र अगदी भरपूर सामन्यात आम्ही पाहिलं सिद्धूला येऊन सिद्धू भोईरला येऊन चांगली एक फलंदाजी मात्र त्यांनी केली आज मात्र कामगिरी कशी असेल त्यावर लक्ष असेल डगआउटमधून सूरज मडवीची ही सेना हो वन बावून सीमापार चौकार उल्लेख केला होता नागाव टीमच्या जर्सीचा लाल जर्सी परिधान करून नागाव संघ मैदानात लाल रंग म्हणजे प्रतिस्पर्धा संघाला धोक्याचा इशारा आणि खरोखर ठरेल का धोक्याचा इशारा टीम काटेला हो सिद्धू सांगतो मी ठोकणार चौकार षटकार जरी रोहित बाद झाला असला तरी मात्र माझ्या बॅटचा पेस ओपन करून धावा जमवणार हेच या ठिकाणी सिद्धू सांगत असताना चेंडू सीमा पार षटकार डावखुरे हाताचा फलंदाज सिद्धू भोईर बॅक टू बॅक मोठा ब्लास्ट चेंडू सीमा पार बिग हिट षटकार
धावसंख्या या ठिकाणी आपण 21 या आकड्यावर पाहतो. पहिलं षटक संपन्न झालं बंधूंनो. सॉरी लास्ट बॉल आहे, हा शेवटचा चेंडू आहे एक. ओके ओके. सुंदर चेंडू या ठिकाणी आणि लेग बिफोर विकेट. फलंदाज झालाय बाद. सिद्धूची खेळी संपुष्टात. अजून एक धपका टीम नागावला. तर बघा आपण पहिल्या षटकात पाहिला जसा श्रावण महिन्यात ऊन पावसाचा खेळ आपण पाहतो तसंच पहिले षटक राहिले या ठिकाणी. कधी टीम जय दुर्गा माता काटे संघाच्या बाजूने सामना तर कधी नागाव संघाच्या बाजूने. कारण दोन्ही संघाच्या कर्णधाराने कबुली दिले होते की सामना अगदी रफ अँड टफ होईल आणि तशीच परिस्थिती मात्र पहिल्या षटकात आपण पाहतो. जरी धावा असले तरी विकेट मात्र दोन महत्त्वपूर्ण पडले ते षटकात. सलामीवीर आपण पाहिला होता रोहित पाटीलची विकेट आणि आता मात्र सिद्धू बाद झाला. दुसरा धक्का बसला टीम नागावला. सिद्धूचा विचार करायचा झाला तर 4 चेंडूंचा सामना केला आणि वैयक्तिक 2 षटकार आणि 1 चौकार तब्बल 16 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. सुंदर चेंडू खेळून काढला या ठिकाणी आणि थोडासा बघा क्षेत्ररक्षकांना चूक झाली आणि लगेचच चेंडू 1 बाउंड सीमा पार चौकार. पहिले षटक संपन्न होताना आपण पाहतो सॉरी दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पहिल्याच चेंडूवर मात्र चौकार आलाय त्या ठिकाणी हर्षंगच्या बॅटमधून. पुन्हा सॉफ्ट हॅनने खेळून काढला त्या ठिकाणी. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. थोडीशी फंबल पाहिली परंतु त्याचा काही जास्त इम्पॅक्ट पडला नाही. फक्त सिंगलने धावफलक पुढे जाईल 26 आकड्यावर. किती धावा करेल आई गावदेवी 12-13 नागाव संघ. कारण ज्या पद्धतीने सिद्धू 4 चेंडूंचा सामना केला सिद्धूने वैयक्तिक 16 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. रोहितची खेळी फक्त 1 चौकारानेशी 4 धावांवर बाद झाला तो. आता मात्र राकेश पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी बघा पाहतो आपण. स्टंपला बॉल लागला परंतु बेल्स पडले नाहीत बंधूंनो. जोपर्यंत बेल्स पडत नाही तोपर्यंत फलंदाज बाद होत नाही. नशीब बलवत्तर या ठिकाणी म्हणावं लागेल ते म्हणजे राकेश पाटील. त्या हिंदीमध्ये सांगायचं झालं तर असं म्हणतात याला बाल बाल बज गया. अगदी टॅपिंग इकडे आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत जितके गोल या गोलंदाजाने चेंडू रिलीज केलेत नाही. राकेश सारख्या फलंदाजाला मात्र स्तब्ध करून ठेवण्यात यशस्वी ठरला. दुसऱ्या षटकात आपण गोलंदाज पाहतो रोहितला. चांगली गोलंदाजी कमबॅक करणं गरजेचं होतं कारण पहिल्या षटकात आपण भरपूर धावा पाहिल्या. तब्बल 21 धावांचं षटक होतं करणचं आणि तदनंतर मात्र अगदी कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी. अजून चेंडू डॉट. हर्षंक थोडासा चाचपडताना खेळतो या ठिकाणी. चेंडूच्या मेरिटवर खेळणं खूप गरजेचं असतं बंधूंनो. चेंडूची मेरिट पाहून जर खेळला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला तर हे चेंडू नक्कीच चौकार षटकार आपल्याला देऊ शकतात. फुल टॉस पुरेपूर फायदा नाही. फटका फसलाय हो. क्षेत्ररक्षक डाऊन डबल मिड विकेटला. अजून एक फलंदाज बाद. हर्षंकची खेळी संपुष्टात.
तर बघा आतापर्यंत आई गावदेवी 12-13 नागाव संघाचे 3 फलंदाज बाद झाले आहेत आणि नेट नंबर 5व्या क्रमांकावर नो स्ट्राईक एंडला जात असताना आपण पाहतो बंटी पाटीलला बंटी आणि राकेश पाटील ही जोडी मात्र या ठिकाणी कितपत किल्ला लढवू ज्या पद्धतीने दुसरे षटक आपण पाहतो रोहितचं काय गोलंदाजी केली फक्त आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात सूर्य कशी गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो रोहितच्या माध्यमातून 2 षटकं संपन्न झाली आणि 2 षटकांच्या सांगतीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतो तब्बल 27 धावा तिसरे षटक गोलंदाज अक्षय समोर राकेश फटका पासलाय त्या ठिकाणी अगदी बॅक स्क्रीनच्या समोर अगदी उत्कृष्ट झेल घेऊन या ठिकाणी फलंदाज बाद होतो राकेश सुद्धा बाद झाला इकडे अजून एक धक्का टीम नागावला मालीची गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी टीम काटाईची अक्षय पहिल्याच चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करताना आपण पाहिलं एक मोठा फटका मारण्याचा इरादा होता चेंडू अगदी सीमा रेषा बाहेर धाडण्याचा प्रयत्नात असताना मात्र अगदी सीमा रेषे लगेच जबरदस्त झेल घेतला गेला आणि राकेश सुद्धा मैदानातून बाहेर आला नंतर या ठिकाणी फलंदाजीसाठी गेले नेट नंबर 6व्या क्रमांकावर डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतो रुद्र माली गेला या ठिकाणी कामगिरी कशी असेल यावर लक्ष ठेवायला लागेल आता मात्र धावा जमाव्या लागतील नागाव संघाच्या अडचणी वाढल्या या ठिकाणी ज्या पद्धतीने पहिल्या षटकात 21 धावा आल्या होत्या मजबूत धावसंख्या उभारेल असे वाटत असताना लोअर फुलटॉस चेंडू अगदी चांगले क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉईंटला आपण पाहतो त्या ठिकाणी फक्त सिंगल डबलले काम चालणार नाही या ठिकाणी दोन्ही संघाच्या कर्णधाराने सांगितले होते की मॅच अगदी चांगली होईल परंतु अडचणी या ठिकाणी वाढताना मला तरी दिसतात सध्या सामन्याचा लेखाजोखा पाहता ज्या पद्धतीने धावा यायला हव्यात त्या धावा मात्र जमवता येत नाहीत नागाव संघाच्या फलंदाजांना अजून एक चांगला फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला बंटीला पाहतो सुरेख गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी अक्षय तिसऱ्या षटकात आलाय खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाज बाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतो ज्या पद्धतीने पडझड नागाव संघाची आपण पाहतो एकही फलंदाज मात्र खेळपट्टीवर थांबण्यास तयार नाही हा डाव सावरावा लागेल उर्वरित फलंदाजांना शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी पुन्हा फटका पासलाय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली फलंदाज होईल बाद
प्रत्येक फलंदाजाने प्रयत्न केला परंतु अयशस्वी ठरला. अगदी सीमारेषा लगेच झेल जेवून प्रत्येक फलंदाज बाद झाला. बंधू तुम्हाला जर धावा जमवायच्या असतील तर प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार मारावाच लागत नाही. सिंगल डबलने सुद्धा पुढे जाता आलं असतं या स्कोअर बोर्डला, परंतु नाही. दिवा संघाचे कर्णधार आणि उंबरली संघाचे कर्णधार विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं. या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. टीम दिवा आणि टीम उंबरलीचे कर्णधार. आत्ता मात्र मोठा धमाका. चेंडू गेला मला वाटतं आमच्या मोकाशी पाड्यात. आता सीमापार षटकार. हा षटकार नक्कीच दिलासा देणारा असावा या ठिकाणी. ज्या पद्धतीने आपण पाहतो कमी धावसंख्या आपण पाहिली तिसरे षटक मार्गस्थ असताना सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो. त्या ठिकाणी चेंडू उचलून फेकीपर्यंत मात्र सिंगल. या ठिकाणी होतंय तिसरे षटक संपन्न. 3 षटकांची सांगता बंधून झाली या ठिकाणी. आणि धावफलकाचा विचार करायचा झाला तर माझे सहकारी या ठिकाणी सांगतात स्कोरर की धावा झाल्यात धावफलकावर तब्बल 35. आणि उंबरली संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. आपण तिसरे षटक गोलंदाज आपण पाहतो प्रथमला, चौथं षटक पाहतो आपण प्रथमला. ज्या पद्धतीने 3 षटकात आपण 35 धावा पाहिल्या, 50च्या आसपास धावा जर झाल्या तर गोलंदाजीचं युनिट हे नागाव संघाचं चांगलं आहे. स्वतः कर्णधार या संघाचा गेले कित्येक वर्ष ज्याने गोलंदाजी केली सूरज मडवी आहे. आपण यंग टॅलेंट पाहिलं नागाव संघाचं गोलंदाजीच्या रूपात हर्षांग. आत्ता मात्र मोठा फटका बिग हिट लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमापार षटकार. तर बघा सिद्धार्थ बॅटिंग करतो त्या ठिकाणी दिलासाजनक बॅटिंग. जी धावसंख्या मात्र पाहिजे होती त्या धावसंख्येच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आपण पाहतोय नागाव टीमला. सिद्धार्थ जसा मैदानात गेला तसा मात्र आत्तापर्यंत आपल्या बॅटच्या सहाय्यातून 2 षटकार प्रस्थापित करत असताना गोलंदाजाच्या अडचणी मात्र या षटकात वाढवले त्यांनी. शेवटचं षटक फ्लॅट सिक्सर चेंडू सीमापार षटकार बॅक टू बॅक. क्रमांकावर गेलेला फलंदाज नागाव संघाचा. विचार करायचा झाला तर किती खोलवर फलंदाजी या संघाचे. सिद्धार्थ काय फलंदाजी करतो. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिलं आणि महागडी गोलंदाजी मात्र दुसऱ्या बाजूने ठरवली. चौथ्या षटकात प्रथम. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ बाकी. 2 षटकार जर आले तर मात्र मॅच ठसन होईल. जे सांगितले तशीच मॅच होईल.
चांगला निर्णय आपण पाहतो. 2 षटकार खाल्यानंतर मात्र फलंदाजाच्या शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, तोही चेंडू स्वेर जाताना आपण पाहतो. आणि सिंगल अवांतर धावेच्या स्वरूपात आपण पाहतो धावफलक या ठिकाणी 48 रन ऑन स्कोरबोर्ड. 48 धावा धावफलकावर. जी धावगती पाहिजे होती ती मात्र या शेवटच्या षटकात आपल्याला मिळाले. बॅटच्या खालच्या इशाला टोएनला दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न आणि रिस्की धाव होती त्या ठिकाणी दुसरी, पण ती पूर्ण केली सिद्धार्थ आणि त्याच्या सहकार्याने. अशा पद्धतीने आलेल्या 2 धावा 50 रन कंप्लीट या ठिकाणी. आता मात्र खुश असेल सूरज मडवी त्या ठिकाणी की ज्या धावा पाहिजे होत्या 4 षटकात त्या आपल्या आल्या आहेत. अजून सुद्धा काही चेंडूंचा खेळ बाकी, किती धावा येतील याकडे लक्ष असेल डगआउट मधून. बॅटची एज आहे त्या ठिकाणी, मागच्या दिशेने चेंडू जातोय आणि दुसरी धाव बघा. 2 धावा या ठिकाणी, 2-2 धावा 2 चेंडूवर आपण पाहिल्या. यालाच म्हटलं जातं बंधूंनो चोरटी धाव कसा यायची, ते सुद्धा सिद्धार्थने या ठिकाणी दाखवून दिलं की मोठेच फटके मिळतात, चोरट्या धावा कशा घ्यायच्या ते सुद्धा मला चांगल्या पद्धतीने अवघा 2 धाव फलक पुढे जात असताना आपण पाहतो. 52 अजून 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. एकाच फटका मात्र मी म्हणत होतो पहिले की 50च्या आसपास, आता 60च्या आसपास टार्गेट जातं की हो. अब ड्राइव देखना फटका, चेंडू सीमा पार 4. तो आत्ता मात्र सुस्थितीत नागाव संघ. अब तक 56 या 6 धावा ऍड करा स्कोररला सांगतो. आणि या ठिकाणी पहिलं सत्र 4 षटकांचं संपलं आणि सिद्धार्थच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार 4 षटक बंधून या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर धावफलक आपण पाहूया. 4 षटकात प्रथम फलंदाजी करताना जमवल्या गेल्या धावा 62. 63 धावांचं टार्गेट सेट झालं या ठिकाणी. टॉस साठी यायचं आपण. त्या ठिकाणी सेट केलं गेलं आहे. आई गावदेवी 12-13 नागाव संघानं कशा पद्धतीने उत्तर देईल ह्या दुर्गामाता क्रिकेट संघ काटाये. कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, आमच्या कल्याण ग्रामीणचे 2 संघ, अगदी मोठे संघ ज्यांना मजबूत संघ ज्यांना म्हटले जाते तेच मात्र एकमेकांसमोर ठाकणार आहे. आणि लगेच 2 मोठ्या संघाचे जेव्हा मॅच होते ना तेव्हा दंड युद्ध पाहण्यासारखं असतं. चला प्रेम या पण नाणेफेक करून घेऊया. भंडारली गावचे समाजसेवक गिरीश पाटील यांना विनंती करतो आपण पुढे आपले शुभ हस्ते
उंबारली पक्ष दिवा या दोन संघामध्ये नाणेफेक करायची आहे या ठिकाणी. यावं आपण पुढं. तसेच उंबारली गावचे समाजसेवक विशाल पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. विनंती असेल आपण यावं व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. विशाल पाटील उंबारले या आपण. सर गिरीश पाटील यांच्या माध्यमातून टॉस केला जातो या ठिकाणी. सामना सुद्धा लगेचच चालू होणार आहे त्या ठिकाणी. नाणेफेक दिवा निर्णय काय चालेल लवकर सांगा जरा. 63 धावांचं टार्गेट फोडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी या ठिकाणी जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटेची एज द ओपनरच्या भूमिकेत दोन फलंदाज आपण पाहतो. करण पाटील आणि विशाल. चांगली कामगिरी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. ज्या पद्धतीने प्रतिषटकाचा विचार करायचा झाला तर मला वाटतं 15-33च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. रोहितचा पहिला चेंडू फुलटॉस चेंडू. अगदी आमंत्रण दिलं होतं. आमंत्रण स्वीकारत असताना चेंडू या ठिकाणी थांबलाय तिथं. आणि या दरम्यान आपण पाहतो या 2 धावांनी मात्र आपलं स्वतःचं अकाउंट खुलं करत असताना आपण पाहतो सलामीवीर काटई संघाचा करण. बंधूंनो नावातच सगळं काय आहे. गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी. पुन्हा एकदा 2 धावा आपण पाहतो. जरी मोठे फटके आले नसले तरी मात्र 2-2 धावांनी सुद्धा सामन्याच्या विजयाच्या दिशेने जाऊ शकतो हा काटई संघ. तोच प्रयत्न मात्र यू मिस आय विल डेफिनेटली इट. फर्निचर डिस्कप होताना पाहतो. पहिला दे धक्का टीम काटईला. फलंदाज बाद. भारतीय संघाचा आपण कर्णधार पाहतो हिटमॅन रोहित शर्माला. नेहमीच चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिले. आत्ता सुद्धा एक पहिला गडी बाद झाल्यानंतर जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटई या संघाचा इनेट नंबर 3ऱ्या क्रमांकावर ज्याला नेहमीच हिटमॅन म्हटलं जातं तोच मात्र रोहित. कामगिरी कशी असेल. फटकेबाजी करावी लागेल या ठिकाणी. अगदी बुंद्यात फेकला होता हे चेंडू. यॉर्कर पंच हेच आम्हाला दर्शवत बॅटकत होती त्या ठिकाणी. आणि एक सिंगल. सिंगलने धावफलक नक्कीच पुढे जाईल. धावफलकावर धावा 5. नक्कीच सामना चांगला हे होईल यातील मात्र शंका नाही. अगदी बुंद्यात फेकला होता यॉर्कर चेंडू आपण पाहिला रोहितचा. क्षणार्धात असं वाटत होतं की यष्ट्या उडल्या की काय. परंतु या ठिकाणी रोहित सुद्धा एक चांगला फलंदाज मात्र. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो. ऑफ साईडला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलं. आता मात्र स्लोवर होणं या ठिकाणी. खरोखरच या ठिकाणी या स्पर्धेसाठी थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो फॉर्च्यून युवनचे. त्यासाठी स्पॉन्सरशिप देणारे आमचे भंडारली गावचे एक समाजसेवक बंटी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल बंटी पाटील आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. बंटी या आपण. सुरेख षटक आपण पाहिलं रोहित पाटीलचं. फक्त 5 धावांचं षटक. 63 धावांचं टार्गेट फोडत असताना धावसंख्या मात्र कुठेतरी कमी आहे. परंतु काटई संघाचा फलंदाज हिटमॅन जोपर्यंत मैदानावर आहे या धावा चेस होऊ शकतात.
त्यासाठी मजबूत फलंदाजी करावी लागेल. चेंडूची मेरिट ओळखून या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल रोहितला. स्ट्राईक एंडला आपण पाहतो त्याला. नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन होईल यात मात्र शंका नाही. चांगला चेंडू होता, त्याच्यावरती या 2 धाबा सहजरित्या एकपटल्या गेल्यात. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तिथं पुन्हा एकदा फटका चांगला डिपेक्सच्या कव्हरच्या वरून उडवलाय. बॉल सीमा पार, धावा मिळते 4. गुड शॉट. दुसरे षटक हर्षांकला पाहतोय आपण. पॉवर प्ले मध्ये तब्बल धाबा फक्त 5च खर्च केल्या रोहित पाटीलने. अत्यंत चांगली गोलंदाजी केली. लक्ष येते मात्र 63 धावसंख्येचे 4 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, अर्थात त्याचा दुसरा सामना, एक सामना पेंडिंग ठेवलाय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला फल्डर उपस्थित आहेत. एकच जामेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो मात्र चुकीच्या एंडला. कळत असताना 1-2 मध्ये रूपांतर झालं असतं. थोडेसे थांबले खेळाडू, त्यामुळे ते धाव मिळाली एकेरी. करम पाटील बाद झाल्यानंतर विशाल पाटील आणि त्याचबरोबर रोहित पाटील ही जोडी आपल्याला पाहा मिळतोय. विशाल चौधरीला पाहतोय. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे. लॉंग ऑफला फल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. त्या ठिकाणी गेलं का चेंडू अगदी थांबतो जागेवरती. एकूण धाबा झाल्यात त्या 15 धाबा. 2 गो. हर्षांकला पाहतोय आपण. 2 चेंडूंचा खेळ अद्याप. रोहितने जबरदस्त गोलंदाजी केली. पॉवर प्ले मध्ये ना 1 विकेट जरी मिळवली, फक्त 5 धाबा खर्च केल्या. रोहित पाटील विशाल चौधरी जोडी टीम काढाई संघाची. मच्छिंद्र पाटील भंडारले यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय. कॅचिटचा कॉल आहे. फटका पसला गे. व्हॉट अ कॅच. सुपर कॅच ऑफ द डे. जबरदस्त एका हाताने झेल टिपला गेलाय. झेल टिपलाय. टर्निंग पॉइंट असेल का सामन्याचा. रोहित पाटील एक आक्रमक शैलीचा बॅटर आहे, त्याचा झेल टिपलाय. तुम्ही फिल्डिंग करताना तेव्हा असंच एफर्ट तुम्हाला द्यावं लागतं. जवळजवळ षटकारच होता, फक्त त्याने टायमिंग साधलं. तिथे लॉंग ऑफला टायमिंग व्यवस्थित झालं. त्याचा चेंडू येण्याचा वेळ आणि त्याने हवेत सूर मारण्याचा वेळ एकच झाला. म्हणजे टायमिंगला फार महत्त्व असतं. थोडंसं जरी इकडचं तिकडचं झालं असतं तर षटकार पाहायला मिळाला असता. ग्रेट कॅच. सुपर कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसामध्ये अप्रतिम झेल टिपलाय प्रेम पाटीलने. नवीन बॅटर मैदानामध्ये संदीप पुटाने. सँडीला पाहतोय आपण, टीमचा कॅप्टन आहे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ
काटेचा कॅप्टन. स्वीपर कव्हरला फिल्डिंग प्रोटेक्शन दिलं जातो, एकच जामेल. षटक मात्र समाप्त झालाय. दुसरा 2 ओव्हरचा कैद संपलाय. 2 ओव्हरमध्ये पाहतोय आपण धावसंख्या 63चा लक्ष्याचा पाठलाग करत असताना काटाईने बनवल्या त्या फक्त 16 धावा. ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज पाहतोय आपण सूरज मडवीला पाहतोय, तिसऱ्या स्पेलमध्ये आलाय. संदीप पुडाने मैदानावरती आहे, त्याच्या जोडीला पाहतोय या विशाल चौधरीला. 12 बॉलमध्ये करायचे आहेत ते आता 47. लक्ष अवघड आहे, मात्र शेवटी क्रिकेट आहे. याच मैदानावरती 20 बॉलमध्ये 88 धाबा कुठल्या गेल्या. तर या 12 मध्ये 47 का होणार नाहीयेत. सूरज पहिलाच बॉल बिग हिट केलाय, फटका चांगला आहे सँडीच्या बॅट मधून. हा लॉंगेस्ट षटकार. पाहता येईल दिवाच्या विरोधात उंबारली संघ. हा दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आहे. आपण दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना खेळतो सध्या. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा सँडीच्या बॅट मधून षटकार आलाय. गुड शॉट. बाजूला करायचे. रिक्षा तिकडे उभी आहे पा. यस विकी. हा, तिच्या काचेवरती सूर्याची किरण पडतात आणि मग खेळाडूंना त्रास होतो. थोडी क्रॉस करा. चला 2 चेंडू 2 षटकाराला 12 मध्ये 47 बनवायचे होते. मी मगाशी सांगितलं की मगाशी 20 बॉलमध्ये 87 धाबा झाल्या, 88. मग आता या धाबा का होणार नाही आहेत. त्यामुळे आता 2 चेंडू 2 षटकार 12 धाबा तर आल्यात सँडीच्या बॅटमधून. ओ चांगला बॉल यावेळेस पाहतोय आपण. अगदी चांगला आतमध्ये आलाय. मागच्या 2 चेंडूच्या तुलनेने हा चेंडू झपकन आला आतमध्ये. डॉट बॉल. डॉट चेंडू येत असताना पहा मिळतो आपल्याला. अतिशय चांगली फटकेबाजी झाली सुरुवातीला, त्यानंतर आलेला डॉट बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. खेळाडू पाठीमागे राहिले. एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल आहे आणि थोडंसं हलगर्जीपणा दाखवलाय, त्यामुळे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 30 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. 8 बॉल मध्ये 33 करायचे आहेत अद्यापी. 8 बॉल 33 ची गरज तुम्हाला मॅच मध्ये पाहावं लागते. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल आहे का? नाही आहे. 2 फिल्डर पाहत राहिले. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर.
आणि चेंडू करतो हवाई सफर, षटकार. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, गती परिवर्तन पाहायला मिळालं. अगदी सूरजने चालाकी दाखवत असताना शेवटचा चेंडू डाट आलाय. सामन्यामध्ये शिरकाव केला होता टीम जय दुर्गामाता काटई संघाने, मात्र शेवटच्या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव आली नाही आहे. षटक समाप्त झालाय तिसरा आणि धाबा झाल्या 3 ओव्हरच्या सांगतेनंतर 36 धाबा. आता येणारे 6 बॉल आणि करायच्या त्या 27, 6 मध्ये 27. मोठं लक्ष आहे, टार्गेट आहे, शेवटी एक क्रिकेट आहे. आज जर पाहिलं तर आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीणचं क्रिकेट आज 7 समुद्रापलीकडे पार जात असताना आपल्याला पाहायला मिळालं. याचं कारण एकच आहे, शिस्तबद्ध क्रिकेट खेळलं जातं. शिस्त सातत्याने आपल्याला कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच तर आज आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीणचं क्रिकेट हे 7 समुद्रापलीकडे पार गेलं आहे. याचं कारण एकमेव असू शकतोय, जे आपले अध्यक्ष साहेब आहेत, आदरणीय सन्माननीय विनोदजी रतन पाटील साहेब यांच्याच माध्यमातून, यांच्या संकल्पनेतून साकारलेलं आहे क्रिकेट. आणि आज मोठे मोठे खेळाडू ISPL मध्ये खेळताना सुद्धा आपल्याला पाहा मिळतील. केतन म्हात्रे असेल, ऋतिक पाटील असेल, हे कल्याण डोंबिवलीचे क्रिकेटचे कोहिनूर रे. आज मात्र मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवताना आपल्याला पाहा मिळतात. येथे शिस्तीला फार महत्व आहे आणि आज चांगलं क्रिकेट पाहतोय पुन्हा एकदा. हो, यावेळेस हुक केलाय, बॉल चाललाय लॉंग लेगच्या वरून, पहिल्याच बॉलवरती टोकला, षटकार. आता 5 मध्ये बनवायचे आहेत 21. पांडुरंग कचरू पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. व्यासपीठावरती यावं आपण. 6 बॉल 27 करायच्या होत्या, पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. चांगला सामना पाहा मिळतो आपल्याला काटईच्या विरोधात. टीम आई गावदेवी 12-13 नागाव संघ खेळत असताना शेवटचा गोलंदाज पाहतोय आपण निखिलला. निखिल पाटील 5 मध्ये 21. पुन्हा एकदा फटका चांगला, डीप एक्स्ट्रा कव्हरला गोळीच्या बेगाने जातोय, मात्र चेंडू थांबलाय. एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आहे. दोन्ही फलंदाज अगदी मधोमध आले होते. मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. यस नो करीत असताना अखेरकार माघारी परतला सांडे आणि एकच धाव मिळाली. आता 4 मध्ये 20 धाबा. तर विकेटचं पतन पाहिलं तर नागाव संघाचे जास्त विकेट होते, जास्त म्हणजे विकेट 8 गेले होते आणि काटई संघाचे 2च फलंदाज बाद झाल्यात, त्यामुळे त्यांना 19 धाबा चालतील. फटका चांगला आहे, कॅचिटचा कॉल. हो, कॅच टिपलाय की मॅच. नागाव संघाचा हा खेळाडू पाहायला मिळतोय, रुद्र माले. मॅच मध्ये वापसी करून देत असताना जबरदस्त झेल टिपलाय आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी करतोय टीम नागाव. सँडीची महत्वपूर्ण विकेट गेली आहे या ओव्हरमध्ये, त्यामुळे आता धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि बनवायच्या त्या 20 धाबा. 19 धाबा सुद्धा चालतील त्यांना, मात्र आता त्या होतील कशा. पहिलाच बॉल, पुन्हा एकदा कॅच, ड्रॉप चालाय आणि आता पूर्णपणे सामना पाहतोय नागाव संघाच्या बाजूने जात असताना पाहा मिळतोय. सँडीने अतिशय चांगली बॅटिंग केली, चौकार षटकार ठोकले, तर त्याचा फटका फसला आणि तेथे सामन्याला मी म्हणेन काटणी मिळाली.
त्यामुळेच आता विशाल चौधरी अद्याप मैदानामध्ये लढतोय. जो सलामीचा बॅटर आहे टीमचा. ग्राउंड शॉट पहा मिळतोय नाही, आता फक्त औपचारिकताच पहा मिळेल. शेवटचा बॉल आहे ओव्हरमध्ये. चांगले गोलंदाजी करत असताना पाहिलं आपण निखिल पाटीलला. एक नवीन यंगस्टर आहे टीमचा, उद्योन्मुख खेळाडू आहे, त्याच्यावरती जबाबदारी दिली टीमच्या कॅप्टनने. मात्र ती जबाबदारी लिहिल्यापणे पार पाडत असताना हा निखिल पाटील पाहायला मिळतो आपल्याला. आणि आता आलाय तो पुन्हा एकदा उंचाच उंच षटकार. मात्र आता वेळ निघून गेली आहे, म्हणूनच वर म्हटलं जातं की भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि उशिराने सुचलेलं शानपण ह्यांना शून्य किंमत असं. मात्र हे षटकार चौकार सुरुवातीच्या षटकामध्ये आले असते तर बरं झालं असं. मात्र नाहीये, लढलेत पण वाघासारखं लढला संघ. हरकत नाहीये, क्रिकेटमध्ये जय पराजय होतच असतात. मात्र आपलं चुकलं कुठं ते आपण युट्यूबच्या माध्यमातून शोधा. हाडलक टीम जय दुर्गा माता कटई संघ बेलपेठ आई गावदेवी 12-13 नागाव.